हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो, टिपू सुलतानचा फोटो आहे तो सुद्धा जाळण्यात आला आणि काँग्रेस भवनमध्ये शिरण्याचा प्रयत्न ते करत होते, मात्र तिथं पोलिसांनी त्यांना अडवलं आणि आता या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. गोंधळाची परिस्थिती काही काळ या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि त्यानंतर आता या सगळ्या पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस हे आता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत. पण टिपू सुलतान संदर्भातलं जे वक्तव्य काल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं होतं त्याचे पडसाद आता राज्यभरामध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात भाजपचं सुद्धा याच काँग्रेस भवन बाहेर आता आपल्याला आंदोलन होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हळूहळू आता इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवण्यात येणार आहे. हे आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ यांचं जो पोस्टर होतं, टिपू सुलतानचा जो पोस्टर होता तो सुद्धा या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यात आलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी अशा पद्धतीची मागणी आहे ती सुद्धा आता करण्यात येत आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय या काँग्रेस भवन बाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता वाढवण्यात येतोय, कारण थोड्याच वेळात भाजपचं आंदोलन सुद्धा या काँग्रेस भवन बाहेर होणार आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, तणाव निर्माण होऊ नये यासाठी आता पोलिसांनी सुद्धा खबरदारी घेणं आवश्यक आहे. निश्चितच अमोल, आपण पाहतोय ही दृश्य की जे बॅनर आहेत हर्षवर्धन